मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचा होईल आणि मराठीच होईल. ठाकरे बंधूंकडून वचननामा जाहीर करण्यात येणार आहे. त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे आहेत. सर्वांनाच आतुरता होती खरं तर या वचननाम्याची, की नेमकं ठाकरे बंधू या वचननाम्यातून काय आश्वासन देणार आणि कोणते महत्वाचे मुद्दे मांडणार. काय वाटते या वचननाम्यामध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टी असू शकतात? मला असं वाटतं तुमची एवढी मला उत्सुकता आहे. आता काही मिनिटातच पत्रकार परिषद चालू होईल आणि आपल्याला दिसेल काय मुद्दे आहेत ते. या अगोदर देखील काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी 15-16 मुद्दे, जे महत्वाचे मुद्दे मांडलेले होते, त्या मुद्द्यांसंदर्भातच हे जाहीर वचननाम्यामध्ये काही मुद्दे मांडले जातील का असं वाटते? नाही, ऍक्च्युली मी या प्रोसेसमध्ये नव्हतो त्यामुळे मला कल्पना नाही. आता मला असं वाटतं तुमची एवढीच मला उत्सुकता. वचननामा हा जाहीर झाल्यानंतर अमित साटम हे देखील याची पोलखोल करणार असं म्हटलं जाते. नेमकी कशा संदर्भात पोलखोल करतील असं वाटते की वचननामा जाहीर झाला? नाही, मला वाटतं त्यांना काही अर्थ नाहीये. आता उद्या आम्ही मोदींच्या वचननाम्याची पोलखोल करू का? अजून 15 लाख मिळाले नाही. 2014चा वचननामा यांनी कम्प्लीट केला. त्यामुळे ठीक आहे, निवडणूक आहे, आरोप प्रत्यारोप होत राहतात. ही निवडणूक महत्वाची समजली जाते, कारण बऱ्याच वर्षांपासून मराठी माणूस देखील वाट बघतो की ठाकरे बंधू कधी एकत्र येतील आणि ही युती महत्वाची समजली जाते. काय वाटतंय, ही युती जी आहे ती फायदेशीर ठरेल या निवडणुकीमध्ये मनसे पक्षासाठी? मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचा होईल आणि मराठीच होईल. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे मुंबईचा महापौर हा ठाकरेंचाच होईल, असा त्यांनी विश्वास देखील व्यक्त केलेला आहे. निवडणूक आहे आणि त्या अनुषंगाने तयारी देखील जोरदार सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश मोरे सह स्नेहा जाधव, LS मराठी, मुंबई.